नेटवर्क सत्याच्या बाजूने अन्याच्या विरुद्ध कोळणेवाडी उपकेंद्रात आता पूर्णवेळ डॉक्टर किरण तावरे यांच्या विशेष प्रयत्नातून डॉक्टर व नर्सची नियुक्ती. गेल्या 5 ते 6 वर्षापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावामुळे बंद अवस्थेत असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कळणेवाडीला अखेर पूर्णवेळ डॉक्टर स्वप्नजा अनंतराव भोसले व परिचारिका उपलब्ध झाली असून त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकत्र आले होते. या नियुक्तीसाठी बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले. कुर्णेवाडी व परिसरातील नागरिकांना किरकोळ आजारांपासून ते प्राथमिक उपचारांसाठी अनेक किलोमीटर दूर जावे लागत होते. डॉक्टर नसल्यामुळे उपकेंद्राचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. या समस्येची दखल घेत सभापती किरण तावरे यांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून उपकेंद्रासाठी पूर्णवेळ डॉक्टर स्वप्नजा अनंतराव भोसले व नर्स उपलब्ध करून दिले. सभापती किरण तावरे म्हणाले, कर्णेवाडी ग्रामस्थांना आरोग्य सेवेची किती आवश्यकता होती हे स्पष्ट होते. गावकऱ्यांच्या सहकार्याने उपकेंद्रातून अधिकाधिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप, बीडीओ माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉक्टर जगताप, डॉक्टर वाघमारे, सरपंच आशा काळभोर, उपसरपंच अनिता शेडगे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मोहिते, हिराचंद काळभोर, सोमनाथ जाधव, गणेश काळभोर, प्रवीण काळभोर, संतोष काळभोर, दिलीप डांगे उपस्थित होते. आमच्या DSP माझा नेटवर्क न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परिसरामध्ये एक अत्यंत आनंदाचा क्षण आपण सर्वजण साजरा करतोय. खऱ्या अर्थानं एखाद्या गावानं एखाद्या शासकीय अधिकाऱ्याच्या अशा पद्धतीनं स्वागत करणं ही कदाचित पहिलीच घटना तालुक्यामधली असेल. जवळपास 28 वर्ष तुम्ही मला सातत्यानं वेगवेगळ्या भूमिकेतून बघत असता आणि आज स्वर्गीय दादांनी एक तालुक्याचा सभापती म्हणून जो बहुमान दिला आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं, त्याच्यामुळं या संपूर्ण बारामती तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरण्याचा योग येतोय. पत्रिका पाहिल्यानंतर जसं आता डॉक्टरांनी आणि आमच्या बीडीओ साहेबांनी सांगितलं, एक वेगळी संकल्पना, आपण एक वेगळा आदर्श पूर्णेवाडीकर देतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज आपल्या डॉक्टर पाटील यांच्या स्वागताच्या निमित्तानं आणि त्याच्यासोबत असणाऱ्या आपल्या ज्या काही कर्मचारी, सेविका, नेवशीताई यांच्या स्वागताच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य आदरणीय मंगेश पाटील, ज्यांनी आता आपल्याला विकास कामाबरोबर इतर कामाच्या मध्ये एक चांगल्या पद्धतीने योगदान देऊ अशा प्रकारचा शब्द दिला, ते आमचे बीडीओ साहेब आदरणीय किशोरजी माने साहेब, आणि ज्यांच्यामुळं कोविड काळामध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी उत्कृष्ट काम केलं आणि या तालुक्याची धुरा ज्यांनी सांभाळली, ते आदरणीय वैद्यकीय अधिकारी, जे आपले तालुका अधिकारी आदरणीय मनोजजी खोमने सर, उपस्थित गावच्या प्रथम नागरिक आशालता काळभोरताई, उपसरपंच सहभागी होती अनिताताई शेडगे, या परिसरामध्ये काम करत असणारे ज्येष्ठ दत्तात्रय काळभोर, प्रकाशजी काळभोर, आदरणीय हिराचंदजी काळभोर सर, आपल्या तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि सातत्याने या कामामध्ये पाठपुरावा करत असणारे मधुकाका काळभोर, सीतारामप्पा शेडगे, सूर्यकांतांना काळभोर, दीपकजी डांगे, त्याचबरोबर सतत युवकांच्या मध्ये काम करत असणारे आप्पा काळभोर, प्रवीण काळभोर, या गावचे ग्रामसेवक काळभोरच आहेत एवढेच काय? हा, नाव पुढे आलेत का? बर, बसा. आदरणीय डॉक्टर पाटीलताई, आपल्या नेवशीताई, डॉक्टर पंधाऱ्याच्या आपल्या जगताप मॅडम, संतोषजी वाघमारे, भारत देवकाते, सुरेश देवकर, तायप्पा कोळी, प्रतिभाताई फरांदे, ज्या आपल्या आशा गट प्रवर्तक यामध्ये काम करतायत. एक आनंदाचा क्षण आहे की कधी कधी आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की जसं
अन्न वस्त्र निवारा हे आपल्या गरजा आहेत. म्हणजे आपल्याला चांगलं अन्न मिळालं पाहिजे, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे. त्याच्याबरोबर अलीकडच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळालं पाहिजे, ही चौथी गरज आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये ही चौथी गरज माणसाच्या जीवनामधली अविभाज्य भाग हा होऊन बसलेला आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य चांगलं निरोगी राहावं. कुणालाही शुभेच्छा देताना आपण पहिल्या शुभेच्छा काय देतो की तुम्ही कसे आहात, तुमची तब्येत कशी, हे महत्वाचं आहे. तुमची प्रॉपर्टी किती, जमीन किती विचारत नाही, तर तुम्ही कसे आहात हे पहिल्यांदा विचारलं जातं. आणि म्हणून अशा वेळेस सर्वसामान्य कुटुंबाच्या घरामध्ये जर एखादा पेशंट असेल, एखादा मोठा आजार असेल, तर त्या कुटुंबाची काय परिस्थिती होते हे आपण जवळून पाहतो. तालुक्याच्या ठिकाणी जाणं, मदत घेणं, एखादा मोठा आजार बळावला तर जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं, ऑपरेशन करणं, वेगवेगळ्या शासनाच्या मदती घेणं, या माध्यमातून कुटुंब अक्षरशः घरातल्या बाया माणसासहित त्या कुटुंबाची अवहेलना होत असते. आणि म्हणून वेळेच्या आधी जसं एखादा आजार लगेच होत नाही, तसा बरा पण लगेच होत नाही. म्हणून जी तळमळ पूर्णेवाडीतल्या ज्येष्ठांनी जी तळमळ बोलून दाखवली, त्या हेतूनं जसा मंगेश पाटील आम्ही जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यापर्यंत येत होतो, आणि त्यावेळेस आपण जी मागणी केली ती ही मूलभूत मागणी होती की जी सर्वसामान्यांना उपयोगी पडावी अशी मागणी. आणि योगायोगानं ग्रामदैवताच्या आशीर्वादानं ज्या डॉक्टर आलेले आहेत त्या आपल्या गावच्या तालुक्याच्याच कन्या आहेत. म्हणजे वानेवाडीच्या भोसले परिवारातील त्या विक्रम आप्पा आपले युवक अध्यक्ष होते खरेदीकर संघाला, आणि आपले ज्येष्ठ नेते आनंदराव त्यांच्या त्या कन्या आहेत. म्हणजे त्यांचं विशेष कौतुक आहे की शक्यतो डॉक्टर साहेब आणि आपले शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, रस्त्याची गावं बघतात, 5 मिनिटाच्या अंतरावरची गावं बघतात, परंतु त्यांनी कुठलाही क्षणाचा विचार न करता त्यांच्या मनात आलं असतं तरी बारामतीच्या 5 किलोमीटरच्या आत त्यांनी एखादी पीएससी उपकेंद्र घेऊ शकले असत्या. परंतु या पूर्णेवाडीमध्ये सगळ्यांच्या इच्छेखातर त्यांनी ती स्वीकारलं काम, आणि चांगल्या पद्धतीनं आपल्यातलीच एक भगिनी काम करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना तो अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना ज्यावेळेस जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या माध्यमातून आदरणीय वैरी साहेब